फुलकोबी आणि बटाट्याची अशी मस्त खिचडी जर तुम्हालाही तुमच्या बाळासाठी बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच. थोडीशी फुलकोबीची फुलं घ्यायचे, छान कापून घ्यायचे, धुवून घ्यायचे. त्यानंतर घ्यायचा एक बटाटा, त्याचे सर्व साल काढून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याचे बारीक बारीक काप करायचे, पातळ काप करायचे. अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे, त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यात आपण कट केलेली फुलकोबी आणि बटाटा यांनाही टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं. पाण्यामध्येच डिरेक्टली हळद टाकायची आणि जे आपण फुलकोबी, बटाटा आणि तांदूळ धुवून घेतलेत ते टाकायचे. हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे म्हणून पूर्णपणे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. कुकरच्या लो फ्लेममध्ये व्यवस्थित 3 ते 4 शिट्ट्या होऊन. चला आता बघूयात कशी झाली आहे खिचडी. वा, एक मस्त झालेली तर दिसतीये, पण बघूयात व्यवस्थित सगळीकडे शिजल्या गेली आहे की नाही, कारण आपल्याला बाळाला द्यायचं आहे. त्यामुळे भात व्यवस्थित शिजला गेला होता, पण आता ह्यामध्ये पूर्ण व्यवस्थित कोरडा झाल्यामुळे आपण इथे आता प्युरी तयार करणार आहोत. तर कशा प्रकारे थोडंसं घ्यायचं, जेवढं आपल्याला बाळाला खाऊ घालायचं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तयार करायची प्युरी, आणि अशा प्रकारे बाळाला खाऊ घालायचं.